आजच्या व्हिडिओमध्ये राज्यसेवा आणि कंबाईन या दोन्ही पण परीक्षेसाठी इतिहास या विषयाचा अभ्यास कशा पद्धतीने करायला पाहिजेत हे आपण आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। आता या दोन्ही पण परीक्षेमध्ये एक गोष्ट कॉमन आहे की राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा, त्याचबरोबर कंबाईन पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा या दोन्ही पण परीक्षेमध्ये इतिहास हा विषय कॉमन आहे। त्यासाठी आपल्याला या दोन्ही पण परीक्षेमध्ये इतिहास या विषयाचा जो अभ्यासक्रम आहे यामध्ये नेमका डिफरन्स काय आहे हे सुद्धा आपल्याला आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये समजून घ्यायचं आहे। त्याचबरोबर आपण इतिहास यावरील जे महत्त्वाचे घटक आहे त्यावर आयोग आपल्याला प्रत्येक वर्षी प्रश्न विचारतात, हे घटक सुद्धा आपण बघणार आहोत। त्यासाठी तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। सुरुवातीला बघितलं आयोगाने जो आपल्याला अभ्यासक्रम दिलेला आहे म्हणजे जो सिलेबस दिलेला आहे हा राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी आणि त्याचबरोबर बघितलं तर कंबाईन या दोन्ही पण परीक्षेसाठी हा सिलेबस वेगवेगळा आहे। मग यामध्ये वेगळेपणा काय आहे तो पहिले आपण समजून घेऊ। राज्यसेवा या विषयाचा जो सिलेबस आहे यामध्ये आपल्याला 3 इतिहास अभ्यासाचा आहे। त्यामध्ये पहिला बघितलं तर प्राचीन इतिहास, त्याचबरोबर मध्ययुगीन इतिहास आणि आधुनिक भारताचा इतिहास, सोबतच बघितलं तर महाराष्ट्राचा इतिहास। आता हा जो सिलेबस आहे हा राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी आहे, पण ज्या वेळेस आपण कंबाईनचा आपण विचार करतो त्यावेळेस बघितलं तर प्राचीन इतिहास हा कंबाईनमध्ये नाही आहे, त्याचबरोबर मध्ययुगीन इतिहास हा सुद्धा कंबाईनमध्ये नाही आहे। फक्त कंबाईन या पूर्व परीक्षेमध्ये आणि मुख्य परीक्षेमध्ये आधुनिक भारताचा इतिहास त्याचबरोबर बघितलं तर महाराष्ट्राचा इतिहास यावर आपल्याला प्रश्न विचारण्यात येतात। आता या दोन सिलेबस आपण बघितला, यामधला वेगळेपणा सुद्धा आपण चेक केला। आता आपण बघू यावरचे मार्क। राज्यसेवेमध्ये सुद्धा बघितलं तर आपल्याला एकूण 15 प्रश्न विचारतात आणि राज्यसेवेमध्ये एक प्रश्न 2 मार्काला असतो, म्हणजे इतिहास या विषयाला आपल्याला 30 मार्काचं वेटेज आहे। आणि ज्या वेळेस आपण कंबाईन पूर्व परीक्षेचा आणि मुख्य परीक्षेचा आपण अभ्यास करतो त्यावेळेस बघितलं तर यावर आपल्याला एकूण 10 प्रश्न विचारतात आणि कंबाईनमध्ये एक प्रश्न 1 मार्काला असतो, म्हणजे 10 मार्क आपल्याला पूर्व परीक्षेसाठी आहे आणि त्याचबरोबर मुख्य परीक्षेसाठी सुद्धा 10 मार्काचा हा सब्जेक्ट आपल्याला विचारतो, बरोबर। आता ह्या दोन गोष्टी झालेल्या की या सिलेबसमध्ये नेमका फरक काय आहे, त्याचबरोबर बघितलं तर मार्कांचं डिस्ट्रीब्युशन। आता आपण बघू की जे आपल्याला राज्यसेवेमध्ये एकूण 3 घटक दिलेले आहे या 3 घटकाचा वेटेज काय आहे। तर बघा आपण 2019च्या पूर्वी बघितलं तर 2019च्या पूर्वी प्राचीन इतिहासावर आपल्याला बघितलं तर नियर अबाउट 5 ते 6 प्रश्न विचारण्यात येत होते। त्याचबरोबर बघितलं तर जो मध्ययुगीन इतिहास आहे यावर बघितलं तर आपल्याला 2 ते 3 प्रश्न विचारण्यात येत होते। पण 2019 नंतर बघितलं तर आयोगाने आत्तापर्यंत की या प्राचीन आणि मध्ययुगीन इतिहासावर नियर अबाउट बघितलं तर आपण 3 ते 4 याच्या बिटवीनच आपल्याला प्राचीन इतिहास त्याचबरोबर मध्ययुगीन इतिहासावर प्रश्न विचारण्यात येत आहे। नंतरचा भाग आहे आधुनिक भारताचा इतिहास। आधुनिक भारताच्या इतिहासाला सर्वाधिक वेटेज हा आपल्याला राज्यसेवेमध्ये दिसून येतो। 2019 नंतर बघितलं तर या टॉपिकवर एकूण आपल्याला 5 ते 6 प्रश्न विचारण्यात येत आहे। त्याचबरोबर बघितलं जो महाराष्ट्राचा इतिहास आहे, महाराष्ट्राच्या इतिहासावर 2019 पूर्वी एकदम कमी प्रश्न विचारण्यात येत होते, पण 2019 नंतर आयोग महाराष्ट्राच्या इतिहासावर सुद्धा 5 ते 6 प्रश्न विचारण्यात येत आहे। त्यामुळे ह्या दोन्ही पण कॉन्सेप्ट तुम्हाला इथे लक्षात ठेवणं गरजेचं आहे, कारण आपण जेव्हा अभ्यास करतो तर आपण जो घटक अभ्यास करत आहे त्या घटकाचं वेटेज काय म्हणजे त्यावर आपल्याला आयोग किती प्रश्न विचारतात यावर आपला अभ्यास अवलंबून असायला पाहिजे। आता ही झालेली आहे कॉन्सेप्ट बघितलं तर राज्यसेवेसाठी। आता जेव्हा आपण कंबाईनचा आपण अभ्यास करतो किंवा कंबाईनचा आपण विचार करतो त्यावेळेस म्हणजे आपल्याला काय लक्षात येते, तर कंबाईनमध्ये बघितलं तर एक तर आधुनिक भारताचा जो इतिहास आहे यावर आपल्याला सर्वाधिक वेटेज आपल्याला दिसून येते, ओके। त्याचबरोबर बघितलं तर 2019 नंतर आधुनिक भारताचा इतिहास आणि महाराष्ट्राचा इतिहास यावर आयोग बघितलं तर एकूण सेम टू सेम प्रश्न आपल्याला विचारण्यात येत आहे। म्हणजे काय तर कंबाईनमध्ये आपण सर्वाधिक फोकस आपण महाराष्ट्राच्या इतिहासासोबतच आपल्याला आधुनिक भारताचा इतिहास यावर सुद्धा आपल्याला तेवढंच कॉन्सन्ट्रेट करणं गरजेचं आहे। म्हणजे
ज्यावेळेस आपण कंबाईनचा अभ्यास करतो त्यावेळेस आपल्याला आधुनिक भारताचा इतिहास आणि महाराष्ट्राचा इतिहास या दोघाला पण आपल्याला तेवढाच वेटेज देणं गरजेचं आहे. आता हे झालेलं आपण बघितलं तर अभ्यासक्रम. आता या अभ्यासक्रमामध्ये कोणकोणते घटक आहे की त्यावर आयोग नेहमी प्रश्न विचारतात. आता हे एवढे घटक तुम्ही व्यवस्थितशीरपणे अभ्यासले तर तुमच्या अभ्यासाची जी पद्धत आहे ही एकदम सोपी होणार. म्हणजे आपल्याला माहिती असेल की कोणत्या घटकावर आपल्याला आयोग प्रश्न विचारतो, त्यावरच आपण जास्त कॉन्सन्ट्रेट केलं तर आपला कोणताही प्रश्न परीक्षेमध्ये चुकणार नाही. आता आपण बघू की आधुनिक भारताच्या इतिहासावर आपल्याला कशा पद्धतीने प्रश्न विचारतात आणि कोणते टॉपिक महत्त्वाचे आहे. पहिले बघितलं तर एकूण तुम्हाला अभ्यास करण्यासाठी एक मुख्य घटक बघितले तर एकूण आपल्याला 9 ते 10 घटक आहे. पण या घटकामध्ये सुद्धा बघा इतिहासाचा अभ्यास करत असताना घटक आणि सोबतच बघितलं तर उपघटक यावर सुद्धा आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे. आता आपण बघितलं की 2019च्या पूर्वी आयोग एकतर प्रश्न घटकावर विचारत होता किंवा उपघटकावर. पण आता 2019 नंतर इतिहासावरचे जे प्रश्न आहे हे प्रश्न बघितले तर एका घटकावर न विचारता एक किंवा एकपेक्षा जास्त घटकावर आपल्याला आयोग प्रश्न विचारताना दिसून येतो. फॉर एक्झाम्पल बघितलं 1857चा उठावासोबतच एक दुसरा पण घटकावर म्हणजे 1857च्या उठावाचा संबंध दुसऱ्या कोणत्या उपघटकाशी येत असेल तर त्यावर सुद्धा आयोग आपल्याला प्रश्न विचारण्यात येत आहे. म्हणजे हे दोन्ही पण घटक एकाच प्रश्नामध्ये आपल्याला देत आहे. जसं बघितलं तर आपल्याला काही विधान दिलेले असते अ ब क यापैकी कोणतं बरोबर आहे कोणतं चूक आहे अशा टाईपचे जे प्रश्न असतात यामध्ये बघितलं तर आपल्याला घटक आणि उपघटक या दोघावर पण प्रश्न विचारण्यात येत आहे. त्यामुळे आपल्याला ह्या पण कॉन्सेप्ट इथे समजणं गरजेचं आहे. आता आपण बघू पहिले घटक आणि त्या सोबतच उपघटक. जसं बघा पहिला जो टॉपिक आहे किंवा पहिला जो घटक आहे त्याकडे थोडंसं लक्ष द्या. पहिले कॉन्सेप्टकडे थोडंसं समजून घेऊ की बघा ब्रिटिश सत्तेची स्थापना आणि त्याचा संघर्ष. आता बघा या ब्रिटिश सत्तेची जी स्थापना आहे यामध्ये बघितलं तर स्थापना करताना या ब्रिटिशांनी काही कायदे केलेले आहे. म्हणजे सपोज फॉर एक्झाम्पल बघितलं तर 1773चा कायदा असे जे कायदे आहे या कायद्यावर आपल्याला आयोग नेहमी प्रश्न विचारतात. मग हे प्रश्न कशा पद्धतीचे असते तर या कायद्यानुसार कोणत्या तरतुदी केलेल्या आहे म्हणजे या कायद्यानुसार कोणता यांच्या सत्तेमध्ये कोणता बदल झालेला आहे यावर आपल्याला आयोग नेहमी प्रश्न विचारतात. त्याचबरोबर या कायद्यानुसार कशाची स्थापना झाली सपोज बघितलं तर कोणतं कॉलेजची स्थापना झाली. त्याचबरोबर म्हणजे जे काही सुप्रीम कोर्टाची स्थापना झाली किंवा ज्या पण स्थापना झालेल्या आहे त्यावर आयोग आपल्याला नेहमी प्रश्न विचारतात. त्याचबरोबर या कायदा कशासाठी केलेला आहे कायदा कशासाठी केलेला आहे यावर सुद्धा आपल्याला आयोग नेहमी प्रश्न विचारतात. मग यावरचे बघितलं तर आपण हे सर्व कायदे एकदम पद्धतशीरपणे आपण अभ्यास केला तर आपल्याला लक्षात येऊन जाणार की या कायद्यामध्ये आपल्याला काय वाचायचं आहे. त्यासाठी तुम्ही अभ्यासाला सुरुवात केली एक फर्स्ट रीडिंग केल्यानंतर सेकंड रीडिंग करण्याच्या पहिले त्याच टॉपिकवरचे PYQ प्रश्न बघा. म्हणजे तुम्हाला समजून येणार की त्या टॉपिकमध्ये आपल्याला नेमकं काय वाचायचं आहे हे आपल्याला कुठून माहिती पडणार तर या PYQ प्रश्नावरून. आता झालं बघितलं तर 1857चा जो आपण म्हटलं उठाव आहे सेकंड जो टॉपिक आहे 1857च्या उठावावर कसे प्रश्न आलेले आहे तर 1857च्या उठावामध्ये महाराष्ट्रातील कोणत्या व्यक्तीने भाग घेतला. त्याचबरोबर बघितलं भारतातील कोणत्या ठिकाणी 1857च्या उठावाचे आपल्याला पडसाद दिसून येते म्हणजे घटना घडलेल्या आहे आणि त्या घटनेचं नेतृत्व कोणत्या व्यक्तीने केलेलं आहे यावर आयोग आपल्याला नेहमी प्रश्न विचारतात. त्याचबरोबर बघितलं तर जो पण उठाव जसं सपोज बघितलं तर आपल्या महाराष्ट्रामध्ये साताऱ्यामध्ये झालेला जो उठाव असेल तर त्या साताऱ्याच्या उठावाचे नेतृत्व कोणी केले बरोबर आहे म्हणजे आपल्या भारतीयांनी कोणी केले. सोबतच बघितलं तर जे ब्रिटिश गव्हर्नर होते किंवा जे ब्रिटिश अधिकारी होते त्यांचं नेतृत्वसुद्धा आपल्याला प्रश्नामध्ये विचारण्यात येतात. म्हणजे एकदम सिंपलशी कॉन्सेप्ट आहे. 1857चा उठाव फक्त त्याचं आपण बघितलं तर कोणत्या व्यक्तीने त्यामध्ये भाग घेतला. त्याचबरोबर ब्रिटिश व्यक्ती कोणते होते की तो उठाव मोडून काढण्यासाठी प्रयत्न करत होते. त्याचबरोबर काही कॉन्सेप्च्युअल प्रश्न विचारतात
की 1857चा उठाव याचे कारण काय आहे, त्याचबरोबर 1857च्या उठावानंतर काय बदल झाला यावर सुद्धा आपल्याला आयोगाने प्रश्न विचारण्यात आलेले आहे. हे पण आपण इथे अभ्यास करणं गरजेचं आहे. पुढचा बघा, पुढचा प्रश्न खूप म्हणजे प्रश्न म्हणण्यापेक्षा पुढचा जो टॉपिक आहे हा अतिशय महत्त्वाचा आहे. थोडंसं त्याकडे लक्ष द्या. जसं बघा प्रश्न घटक समजून घेऊ. यामध्ये बघा ब्रिटिश प्रशासन व्यवस्था. आता व्यवस्था हा शब्द आलेला आहे. यामध्ये पहिले बघितलं तर ब्रिटिशांनी शिक्षण व्यवस्थेवर काम केलेलं आहे. त्याचबरोबर बघितलं तर शिक्षणावर शिक्षण झालं, त्याचबरोबर बघितलं तर शेती, या ज्या सुधारणा आहे किंवा या ज्या कामांना आपण व्यवस्था आहे, या व्यवस्थेवर सुद्धा आपल्याला आयोग नेहमी प्रश्न विचारतात. म्हणजे बघितलं तर सर्वात पहिला शिक्षण आयोग कोणी स्थापन केला, कोणत्या वर्षी केला. त्याचबरोबर बघितलं तर 1947 नंतर शिक्षण आयोगावर किंवा शिक्षणासाठी आपल्या स्वतंत्र भारतामध्ये कोणकोणते आयोग आलेले आहे आणि त्या आयोगाच्या कोणत्या शिफारशी आहे, या शिफारशीवर आयोग नेहमी प्रश्न विचारतात. त्याचबरोबर यांचा आपण अभ्यास करत असताना हे जे वर्ष आहे या वर्षसुद्धा आपल्याला पाठ असणं गरजेचं आहे. कारण आयोग आता जो प्रश्न आहे हे प्रश्न बघितलं तर जे वर्ष आहे या वर्षानुसार त्यांचा क्रम लावा, यावर आयोगाचा सर्वाधिक भर आहे. तर ही पण इथे कॉन्सेप्ट आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्याचबरोबर बघितलं तर ब्रिटिशकालीन कायदे, यामध्ये आपल्याला आयोगाचा सर्वात जास्त जे कायदे आहे हे जे फॅक्टरी ॲक्ट आहे, जे फॅक्टरी ॲक्ट आहे, त्याचबरोबर बघितलं तर कामगारासाठीचे जे कायदे आहे या कायद्यावर सुद्धा आपल्याला आयोग नेहमी प्रश्न विचारतात. त्याचबरोबर बघितलं तर सामाजिक सुधारणा. आता सामाजिक सुधारणामध्ये आपण बघितलं तर ब्राह्मो समाजापासून आपण अभ्यासाला सुरुवात करतो. तर या समाज सुधारकासोबत आपण सामाजिक सुधारणेचा आपण अभ्यास करत असताना आपल्याला जे पण समाज सुधारक आहे म्हणजे भारतातले जे समाज सुधारक आहे त्यांच्यावर आपल्याला भर द्यायचा आहे. त्याचबरोबर बघितलं तर आपण समाज सुधारकाचा एक म्हणजे याचा आपण थोडंसं याला डिस्ट्रीब्यूट करायला पाहिजे की यामध्ये बघितलं तर जे मवाड समाज सुधारक कोण होते, त्याचबरोबर बघितलं तर जहाल समाज सुधारक कोण होते, या दोघांची काय विचारसरणी होती, यावर सुद्धा आपल्याला आयोग नेहमी प्रश्न विचारतात. आणि या सामाजिक सुधारणेमध्ये काही जे समाज आहे त्यावर आपल्याला आयोग नेहमी प्रश्न विचारतात. त्यामध्ये बघितलं तर पहिले परमहंस सभा, बरोबर आहे. त्याचबरोबर बघितलं तर आपल्याला प्रार्थना समाज, त्याचबरोबर सत्यशोधक समाज, यावर आर्य समाज, यावर आपल्याला आयोग नेहमी प्रश्न विचारताना दिसून येते. आता या प्रश्नाचं स्वरूप का असते तर हे समाजाची स्थापना कोणी केली, त्याचबरोबर त्या समाजामध्ये कोण सहभाग होता, म्हणजे कोणाकोणाचा सहभाग होता, यावर आपल्याला आयोग नेहमी प्रश्न विचारतात. त्याचबरोबर बघितलं तर या समाजाचे जे तत्व आहे या तत्वावर सुद्धा आपल्याला आयोग नेहमी प्रश्न विचारताना दिसून येते. या सर्व कॉन्सेप्ट आपल्याला इथे लक्ष ठेवणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आपण जेव्हा समाज सुधारकाचा आपण अभ्यास करतो त्यावेळी आपण विशेष लक्ष आपल्या महाराष्ट्रातील समाज सुधारक द्यायला पाहिजे. आता आपण महाराष्ट्रातले काही जे ठळक जे काय म्हणतो आपण प्रमुख समाज सुधारक आहे किंवा आपल्या सर्वांचे परिचयाचे आहे, आयोग त्यावर आता थोडे कमी प्रश्न विचारत आहे. त्यामुळे आपल्याला यावरचे म्हणजे 11वीच्या जे आपल्याला समाज सुधारक दिलेले आहे या 11वीच्या समाज सुधारकातले जे शेवटचे समाज सुधारक आहे त्यावर थोडंसं विशेष भर द्या, त्यावर आयोग आपल्याला नेहमी प्रश्न विचारताना दिसून येते. त्याचबरोबर या समाज सुधारकामध्ये जे महिला समाज सुधारक आहे, जसं बघा पंडिता रमाबाई असेल, बरोबर आहे, सावित्रीबाई फुले असेल, अशी जे महिला समाज सुधारक आहे या महिला समाज सुधारकावर आयोग आपल्याला नेहमी प्रश्न विचारताना दिसून येते. आता हे झालेलं बघितलं तर समाज सुधारकाबद्दल. त्याचबरोबर बघितलं तर जे दलित चळवळी आहे किंवा दलित जे सुधारणा आहे यावर सुद्धा आपल्याला प्रश्न विचारताना दिसून येते. दलित सुधारणाचा अभ्यास करण्याच्या पहिले आपण 11वीच्या पुस्तकातली दलित सुधारणा आपण वाचून घ्यायला पाहिजे, त्याच्या आपण व्यवस्थितशीर नोट्स काढायला पाहिजे. त्यानंतर ब्रह्मोत्तर चळवळ यावर सुद्धा आपल्याला आयोग नेहमी प्रश्न विचारते. या सर्व कॉन्सेप्ट तुम्हाला एकसारखाच आहे सुधारणा म्हटलं तर. त्याचबरोबर मुस्लिम सुधारणा आणि नंतर बघितलं तर जे वृत्तपत्र आहे या वृत्तपत्रावर सुद्धा आपल्याला नेहमी प्रश्न विचारतात की कोणत्या समाज सुधारकांनी कोणते वृत्तपत्र सुरू केलेले आहे. या वृत्तपत्राचा आपण अभ्यास करत असताना कोणते वृत्तपत्र हे साप्ताहिक होते, त्याचबरोबर बघितलं तर कोणत्या भाषेमध्ये होते, बंगालीमध्ये कोणते होते, मराठीत कोणते होते, हिंदीत कोणते, इंग्रजीत कोणते,
त्याचबरोबर कोणत्या ठिकाणावरून कोणत्या व्यक्तीने हे वृत्तपत्र सुरू केलेलं आहे यावर सुद्धा आपल्याला आयोग प्रश्न विचारतात. त्याचबरोबर आपण आधुनिक भारताचा इतिहासाचा अभ्यास करत असताना आता दुसरा जो भाग आहे त्याकडे थोडंसं कम्पॅरेटिव्हली लक्ष द्या. यामध्ये बघितलं तर एक तुम्हाला लक्षात येणार की सुरुवातीला बघितलं तर 1857च्या उठावानंतर 1885 मध्ये बघितलं तर काँग्रेसची स्थापना झाली. या काँग्रेसची स्थापना झाली यापूर्वी आपल्या भारतामध्ये कोणत्या राजकीय संघटना होत्या? लक्ष देसान की बघा 1885च्या पहिले कोणत्या संघटना होत्या राजकीय आणि त्याचं नेतृत्व कोणी केलं? बरोबर आहे, यावर आपल्याला आयोग प्रश्न विचारतात. त्यानंतर 1885च्या नंतर कोणत्या संघटना स्थापन झाल्या या पण आपण लक्षात ठेवायला पाहिजे. त्यानंतर नेक्स्ट जो पार्ट आहे त्याकडे थोडंसं लक्ष द्या. आता आपण बघितलं तर जो जहाल गट आणि दुसरा बघितलं तर गांधी युग. आता या जहाल गटामध्ये बघितलं तर ते 3 व्यक्ती आहे. या 3 व्यक्तीवर बघितलं तर आयोग नेहमी प्रश्न विचारतात. बरोबर आहे, त्यामध्ये लोकमान्य टिळक असेल, लाला लजपतराय असेल, बिपिनचंद्र पाल असेल. या तिघांवर आपल्याला आयोग नेहमी एकदम परफेक्टली म्हणजे एकदम बारीकशे प्रश्न आपल्याला विचारण्यात येतात. बरोबर आहे, यांनी कोणते पुस्तक लिहिले, यांनी कोणते वृत्तपत्र सुरू केले, कोणत्या भाषेत केले, कोणत्या ठिकाणी केले, यांना कारावास कशाबद्दल झाला. बरोबर आहे, त्याचबरोबर यांना कोणत्या तुरुंगात ठेवले आणि कोणत्या तुरुंगातून कोणते पुस्तक लिहिले यावर आयोग नेहमी प्रश्न विचारतात. आता गांधी युगचा अभ्यास करत असताना गांधीजी आपल्या भारतामध्ये कधी आल्यानंतर त्यांनी पहिले सुरुवात कशी केली, त्यांचे राजकीय गुरु कोण होते यावर सुद्धा आपल्याला आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. आणि या गांधी युगामधला जो पण कालखंड आहे, वर्ष आहे, म्हणजे जे असहकार चळवळ असेल, त्याचबरोबर सविनय कायदेभंग चळवळ असेल, त्याचबरोबर बघितलं तर भारत छोडो आंदोलन असेल, याचा आपण अभ्यास करत असताना जो पण आपल्याला भारतातील घटनेसोबतच आपल्याला महाराष्ट्रातील घटना आणि या घटनेमधील सहभागी व्यक्ती यावर सुद्धा आपल्याला लक्ष ठेवणं गरजेचं आहे. आता हे मी ओव्हरऑल फक्त तुम्हाला पूर्ण कॉन्सेप्ट तुम्हाला समजून सांगितलेला आहे. एवढे टॉपिक केले तरी पण आपल्याला इतिहास या विषयामध्ये आपल्याला सफिशियंटली मार्क मिळते. जसं बघितलं, इतिहास हा विषय एवढा प्रॉडक्टिव्ह विषय नाही आहे, म्हणजे आपल्याला पूर्णपैकी पूर्ण किंवा स्कोरिंग मार्क मिळून देऊ शकत नाही जेवढा आपण ॲक्सेप्ट करतो, पण अभ्यासासाठी आपल्याला जास्ती वेळ द्यावा लागते. आता हा झाला बघितलं तर आधुनिक भारताचा इतिहास. आता नेक्स्ट जो पोर्शन आहे हा बघितलं तर प्राचीन भारताचा इतिहास. या प्राचीन भारताच्या इतिहासामध्ये हे मी जे 10 पॉईंट दिलेले आहे यावरच आयोग नेहमी प्रश्न विचारते. याच्या बाहेर एक पण प्रश्न विचारत नाही. पण हा जे 10 पॉईंट आहे हे खूप लेंदी आहे. हे तुम्हाला 11वीच्या पुस्तकामधून तुम्ही आपल्या अभ्यासाची सुरुवात करा. सुरुवातीचे जे 4 युनिट आहे या 4 युनिटवर आपल्याला आयोग नेहमी प्रश्न विचारताना दिसून येते. त्यामध्ये बघितलं तर हा जो अश्मयुगीन कालखंड आहे यावर आयोग प्रश्न विचारते. त्यानंतर ताम्रपाषाण संस्कृती, हडप्पा संस्कृती, सिंधू संस्कृती, वैदिक कालखंड, उत्तर वैदिक आणि महाजनपदे, मौर्य आणि उत्तर मौर्य कालखंड, त्यानंतर इंडो ग्रीक आणि कुशाण राजे, गुप्त राजघराणे, दक्षिण भारतातील प्राचीन राज्य आणि प्राचीन भारतातील संस्कृती. याचा आपण अभ्यास करत असताना एक गोष्ट आपण लक्ष ठेवायला पाहिजे. ज्यावेळेस आपण राज्यसेवेचा आपण अभ्यास करतो तर राज्यसेवेमध्ये आपल्याला जो GS पेपर 1 आहे, या GS पेपर 1 मध्ये बघितलं तर आपल्याला इतिहास आहे, सोबत बघितलं तर भूगोल आहे. आणि या इतिहासामध्ये आपल्याला जो आर्ट अँड कल्चर हा जो पार्ट दिलेला आहे, बरोबर आहे, आर्ट आणि कल्चर, यासाठी आपल्याला हे सर्व अभ्यासणं आपल्याला खूप गरजेचं आहे. ज्यावेळेस तुम्ही पूर्वपरीक्षेचा अभ्यास करसाल त्यावेळेस तुम्ही मुख्य परीक्षेमध्ये जे दिलेले घटक आहे हे घटक तुम्ही व्यवस्थितशीर अभ्यासाला पाहिजेत. म्हणजे बघितलं तर तुमचा पूर्वपरीक्षेसोबतच मुख्य परीक्षेचा अभ्याससुद्धा होणार. त्याचबरोबर बघितलं तर हा मध्ययुगीन भारताचा इतिहास आहे. यामध्ये पहिले बघितलं तर हे दिल्ली सुलतानशाही आहे. यांचा पहिलेपासून तर शेवटपर्यंतचा पूर्ण इतिहास आपल्याला पाठ पाहिजे. यांचे कार्य पाहिजे, यांनी कोणत्या बिल्डिंगा बांधल्या, कोणत्या इमारती बांधल्या, कोणी कुतुब मिनार बांधला, काय बांधलं, याच्याकडे पण सुद्धा आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे. त्यानंतर विजयनगर आणि ह्या ब्राह्मणी साम्राज्य यावर सुद्धा प्रश्न विचारतात. त्यानंतर मुघल साम्राज्य आणि मराठा साम्राज्य, या सर्वांचा सुद्धा तुम्ही व्यवस्थितशीर अभ्यास केला
तर तुम्हाला डेफिनेटली चांगल्या प्रकारे मार्क तुम्हाला मिळू शकतो. मी हे जस्ट पहिले बघितलं तर तुम्हाला आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला घटक आणि उपघटक यावर मी तुम्हाला समजून सांगितलेलं आहे. आता आपण पुढच्या जो पार्टमध्ये बघितलं तर इतिहास या विषयाचे आपण प्राचीन असो, त्याचबरोबर मध्ययुगीन असो की आधुनिक भारताचा इतिहास असो, याचे आपण PYQचा आपण ॲनालिसिस करू. म्हणजे तुमच्या जे अभ्यासाची पद्धत आहे ही एकदम सोपी होणार आणि तुम्हाला बघितलं तर अभ्यास फक्त ज्या घटकावर आयोग प्रश्न विचारते हेच घटक तुम्हाला अभ्यासाचे आहे. आता आपण आजचं लेक्चर इथे स्टॉप करू. त्याचबरोबर आपल्या चॅनलवर असं नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, थँक्यू व्हेरी मच. टेक केअर.